मला वाटलं दूध पिते पिते हरून गेलं कसं. कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्या. काय तुम्ही टाळ्या वाजवता त्यांना जोश येतो माहिती आहे ना. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. छान कार्यक्रम सुरू आहे त्यांचा. बोल मांडच्या गावबाईचं नको सगळे बसलेले उपर. बोल डोंगरच्या गाईचं, बोल मांडच्या गाईचं, बोल डोंगरच्या राणीचं, बोल बाबांच्या गडाच्या मालकिणीचं. छबिनासाठी कोण कोण आले हात वर करा सर्वांना. दुधाचे ग्लास वर केले बघा. दोन्ही हात, दोन्ही हात. आणि काऊबाईसाठी अजून थोडे वरती. आणि गुरुसाठी उभं राहू नका, खाली बसा. असा छानसा आज आपला दुसरा छबिना आहे. पहिल्या वेळेस आपण छबिना काढला होता त्यावेळेस किरणताई पण होत्या आणि बरेच शिष्य होते. तर आपला एक एक वाढत 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 बरोबर भरपूर मोठं झालेलं आहे. तर सगळीकडनं शिष्य आले. प्रथमतः सर्व माझ्याकडून माझ्या शिष्य परिवाराचे व माझ्या सर्व शिष्याच्या फॅमिलींचे माझ्याकडून मनपूर्वक काय करतो, स्वागत करतो. कोण कोल्हापूरवरून आले, कोण रायगड, कोण संभाजीनगर, मांजरी, उंदरी, बारामती. बारामतीचे कोण आहेत हात वर करा. मांजरी दोघीच नाही, दुधाचे ग्लास नसतात. रायगड, संभाजीनगर एकटीच येत. लातूर, लातूर आहेत का नाही, तो अख्खा गाव फिरतो. बारामती घेतली की नाव. अजून कोण राहिले बापरे, खराडी गँग राहिली का. खराडीवर कोण कोण आहे. खराडी, गांधीनगर, पुणे, महाराष्ट्र. छान कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम बघा. त्याच्यानंतर आपण कार्यक्रम झाल्याची वारी घेऊ. मग जेवणाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर पोट सुरूच ठेवणार आहे सर्वांचं. काही दिवस बंद ठेवायचं नाही, बरं का नाही. आज या मांडवदेवी देवस्थान येते आपल्या आई काऊबाईचा छबिना आहे. छबिना किती वाजता निघणार माहिती आहे. दुपारी निघणार आहे. हा, छानसा असा कार्यक्रम होणार आहे. तर एक सांगतो मी, बरेच लोकांचे शिष्यांचे गेनमा झालेत ना, सगळ्यांचे झालेत. पण कसं असतं तुम्हाला एक सांगू का, देव हा गुरु बसून जातो पण त्याचे कितपत पूजायचं, काय करायचं हे कुणाच्या हातात असतं, शिष्यांच्या हातात असतं. चांगलं झालं तर काय करायचं, देवाने केलं. वाईट झालं तर गुरुने केलं. बरोबर ना ताई. हा, चांगलं झालं तर कोणी केलं, देवाने केलं. वाईट झालं तर गुरुने केलं. तसं काही नसतं बरं का. गुरु हा, गुरुच्या हातात यश असतो. गुरु आपल्या कसं असतं, समूह एक तलाव असतात. तलावामध्ये गुरु तुम्हाला काय करतो, ते पाण्यात ओढतो फक्त आणि सोडतो. तिथं पवायचं की डुबायचं हे कोणाच्या हातात असतं, शिष्यांच्या हातात असतं. त्यामुळे असं कधीच म्हणायचं नाही त्याच्या घरच्यांनी किंवा कोणी. ही आदिमाया शक्ती, ही बावनच्या डोंगराची मालकीन आई अंबाबाई, हे सगळं आपण बसवतो. कशासाठी बसवतो, आपलं चांगलं व्हावं नाही, आपल्या मन समाजासाठी बसवतो आणि ते चांगलंच करतो. ठीक आहे. हॅलो, बर यल्ला बसून गाणं म्हणतो. काय आई उधे आग घे घे गल्लूच जग तू डोई लागे, गल्लूच जग तू डोई लागे.
साधू